कशा आहात? बरे आहेत ना? ओ माय गॉड. तर आता जो टाईम आहे तो झाला आहे दुपारचे 2:40. येस. किचनमध्ये काम करून आली होती, भांडी बिंडी घासल्या होत्या, झालं जेवण बिवण सगळं क्लीन बिन करून आली. तर वाजले एक्सक्यूज मी 2:40 झालेले आहे. आणि गंमत म्हणजे मी एक काल आहे ना फेसबुकला एक व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ नाही, एका बाईची जी पोस्ट होती ती पाहिली. आणि ती पोस्ट पाहिली आणि त्या पोस्टला मी विचारलंसुद्धा त्या लेडीजला पर्सनल. आणि मला त्या बाईकडून एवढं असं समजलं, मला म्हणजे अप्सराने फसवलं, तेलकटी बाईने फसवलं. ठीक आहे. तर विषय काय, काल रात्री मी असंच फेसबुक बघत होती आणि त्या फेसबुकमध्ये एक बाईने एक कमेंट म्हणजे एक पोस्ट टाकली होती. आणि त्या पोस्टमध्ये काय लिहिलं होतं की ती बाई आहे ना, ती हँडमेड ज्वेलरी बनवते. ठीक आहे. आणि तर ती 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 जी लेडी आहे त्या लेडीने त्या हँडमेड ज्वेलरीचा काहीतरी कोर्स आहे, त्याला काहीतरी 15-16 हजार रुपये आहे म्हणे ते प्रोडक्ट करायला, म्हणजे ते क्लासेस घ्यायला. तर त्या ताईला त्रास व्हायचा, म्हणजे कष्ट होतं, कोणी मदत करणारं नव्हतं. आणि त्या ज्या ताईंनी दुसरं काहीतरी बिझनेस करून थोडेफार पैसे जमवले आणि त्या पैशामधून तिने तो कोर्स केला. कोर्स केल्यानंतर त्या ताईंनी ते ज्वेलरी जे आहेत महाराष्ट्रीयन दागिने, ठीक आहे ना, तर ते दागिने त्या ताईने बनवले. आणि आता काय आहे, हे प्रोडक्ट जे आहेत विकायचे कसे, तर हे जे काही जे स्टार्टिंग जे बिझनेस करणारे असतात ना, ते काय करतात, असं यूट्यूबवर कोणाला पकडतात, जेणेकरून त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतील आणि त्यांना पण, जो ज्वेलरी आहे करतो त्यांना पण जरा काहीतरी प्रॉफिट होऊन जाईल, असा त्यांचा विश्वास असतो. पण तुम्हाला माहिती आहे ना, यूट्यूबमध्ये असं भांडणं, चकाचौंध रोशनी, चांदणी, हे सगळं बघायला लोक येत असतात. कोणाच्या घरात कोण मेलं, कोण जन्मलं, कोणाच्या काय घरात किती भांडणं होतात, कोणाच्या घरात कोणाला म्हणजे जावेला नणंद नाही होत, नंदेला तिची जाव नाही होत, हे सगळं बघायला यूट्यूबमध्ये येतात. काय कपडे घातले असतील त्यांनी, तर त्याच्यावर नावं ठेवायला येतात, हे त्यांना माहीत नसतं. सो त्या बाईने काय केलं, बिचाऱ्या बाईने, असंच एक बाई आहे यूट्यूबमध्ये, हो, चकाकणारी. तर त्या बाईला काय केलं हिने, स्वतःचे ना, म्हणजे तिला हाय कमेंट केली इंस्टाग्राममध्ये ना, तिला बोलवून, म्हणजे तिच्याकडे बोलली तिच्याकडे. आणि इंस्टाग्राममध्ये बोलून तिला सांगितलं की ताई बघा ना, मी आहे ना असं असं बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि एकदम म्हणजे तुम्ही एवढे मोठे यूट्यूबर आहात, तर तुम्हाला मी ना काही मदत, म्हणजे असं काही पैसे मला देता येणार नाही, पण मी जे ज्वेलरी बनवते ते मस्त असतात, छान असतात, तर त्याच्यात मी तुम्हाला देऊ शकते. असं करून तिने ओके म्हटलं. माझ्याकडे ते प्राईसची लिस्ट नाही आहे, मी परत ती पोस्ट जी आहे ती हे बघते आणि त्याच्यात तुम्हाला नंतर करेक्ट मी सांगेन कितीची ज्वेलरी त्या बाईने बनवलेली होती. सर आपल्या तुम्हाला माहीतच आहे मॅडम, लग्न हे ते सगळं होतं, फंक्शन, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामध्ये ना त्या कोलॅबरेशनसाठी तिने सांगितलं त्या बाईने. तर बोलली ठीक आहे करूया, पैसे तर नाही घेणार ना. ती बोलली नाही मी नाही घेणार, मी तुम्हाला मदत करीन, मला ना गरिबांना मदत करायला आवडतं, असं ती ताई बोलली त्या बिचाऱ्या बाईला. आणि ती बाई बोलली ठीक आहे, मी आहे ना काय करेन, असं काहीतरी एक दागिना मस्त बनवेन आणि तुम्हाला देईन. आणि मॅडम पण तुम्हाला परत नंतर मला रिटर्न करावं लागेल सगळे दागिने, त्याच्यातले एक दागिना तुम्ही ठेवायचा तुमच्यासाठी, असं. ठीक आहे. तर त्या विचारीने बाईने सगळे प्रोडक्ट पाठवले, कितीतरी म्हणजे काय काय कॉस्टली 1000, 1500, 800, 900, 550, असं असं काय काय रेटचे तिने दागिने पाठवले, भरपूर दागिने करून, हँडमेड दागिने पाठवले. तर
मॅडमने पुष्कळ दिवस झाल्यानंतर सुद्धा काही त्याचं अपडेट बिपडेट काही दिलं नाही. मग शेवटी कारण आलं की आमच्या घरात फंक्शन होतं. कसं तरी एक दिवस उजळला आणि प्रमोशन केलं. प्रमोशन पण काय एवढं खासबीस केलेलं नव्हतं, तेलकटी तुपकटीने. त्याच्यानंतर ज्या ताई तिला काही त्याच्यात बिझनेसमध्ये म्हणजे प्रॉफिट नाही झाला, म्हणजे कोणी काही घेतलं बितलं नाही, फक्त त्या तिचे व्ह्यूज वाढले. मग हिने या ताईने तिला काय सांगितलं की ताई असं करा, मी तुम्हाला जे पाठवले होते ना ते प्रोडक्ट परत पाठवा. तर ताई काय बोलतात, नाही नाही तुम्हाला आहे ना फीज भरावी लागेल. तर बिचारीला काय वाटलं 500 रुपये असेल, 600 रुपये असेल, असं काहीतरी वाटलं. तर नाही बाबा, 1,500 रुपये, 1,500 रुपये विचारण्यात आले. तेव्हा तिने दिले ते 1,500 रुपये दिले आणि थोड्या दिवसांनी दागिने आले. तर ते दागिनेमध्ये त्या ताईने जे दागिने बनवून पाठवले होते ते सगळे तुटलेले फुटलेले सगळे पाठवून रिटर्न केलेले होते. सगळे रिटर्न केलेले होते, म्हणजे सगळे नाही, सॉरी, त्याच्यात 4 की 5 काढून ठेवले होते साईडला आणि बाकीचे पाठवले होते. तर तिने जे ओपन केलं ना तर ते सगळी ज्वेलरी तुटलेली फुटलेली असंच काहीतरी होतं. आणि ही जी ताई आहे, जी तिने हिला जे पार्सल पाठवलं होतं ते एकदम छान करून पाठवलं होतं, मस्तपैकी पाठवलं होतं. पण ह्या बाईने तिला ते जे पाठवलेलं ज्वेलरी आहे ना ते कसं तरी करून पाठवलं होतं, सगळं तुटलं फुटलं. मग हिने ना, या ताईने तिला फोटो पाठवला की बघ ताई, तुझे प्रोडक्ट पाठवलेले आहेत ना ते सगळे तुटलेले फुटलेले आहेत. तर ही घाबरली. आता हिने कुठे काय नाव हिच्याकडे प्रूफ आहे. हिने काय केलं, तर मग काय केले, हळू गपचूप 400 रुपये जीपे केले तिला परत. 400 रुपये जीपे केले. 1,800 की 1,900चं त्या पाठवलेल्याच्यामध्ये नुकसान, त्याच्यामध्ये 4-5 आयटम पाठवले सुद्धा नाही. 4-5 आयटम पाठवले सुद्धा नाही आणि जे पाठवले त्याच्यामध्ये लॉस करून टाकलं. तर त्या बाईने म्हणायचं, तर मी करायचं काय? जेवढा माल होता तो सगळा खराब करून पाठवलेला आहे. चांगली चांगली होती काढून ठेवली आणि बाकीची तुटलेली वापरू ना, ते ते हँडमेड ज्वेलरी जे असतात ना, तसं काही वेळेला ते पाण्यात नाही होत, म्हणजे त्याला गरम वाफ बीप लागायची नाही, असं पुसून ठेवायचं सगळं असतं. पण हिने फंक्शनच्या नादामध्ये त्या बाईचे सगळे हँडमेड ज्वेलरी जे आहे होते ते खराब करून टाकले होते. तर ती बिचारी बाईला एवढं वाईट वाटलं आणि तिने ती पोस्ट टाकली होती फेसबुकला. तर मला एवढं वाईट वाटलं, बाबा म्हणजे तुम्ही एवढे मोठे यूट्यूबर असून लोकांना फसवता, असं कसं? आणि पहिलं तर हिने सांगितलं होतं की तुम्ही काय पैसे बिसे नाही घेणार ना, तेवढं काय माझं नाही आहे, माझं स्टार्टिंग आहे. तर बोली नाही नाही, आम्ही असं मदत करतो स्टार्टिंग करायला. बिचाऱ्या बाईला फसवलं हो. त्याच्यासाठी फसू नका. ज्वेलरीच्या त्या बाईची ना एवढी बददुआ लागली, बददुआ लागणार नाही ह्या बाईला, विचार नाही शकत. आणि मी सांगू ना, असंच मला एका बाईने फसवलं होतं. आता ती लोकांना फसवते बघा. 1,000 रुपयाचा कांदा मसाला करून विकते, जो काहीतरी मसाला करून विकते. त्या बाईला कधी चांगलं नाही होणार. त्या बाईने माझे 5,000 वाढले होते त्या टवळीने. हां ना, मुलाचं प्रेम बघा कसं एक एक निघणार बघ. तिला तर माझी बद्दुवाच लागणार आहे. माझं 5,000 रुपये खाल्ले सालीने बाईने. आणि आता झालं, जाऊन आली ती काय म्हणतात बिग बॉसमध्ये. पण अजून बाकी आहे ग, अजून जायचं बाकी आहे. आता तर बेलमध्ये आहे ना ती, परत जाईल. तुम्ही घाबरू नका ताई, तुम्हाला ज्यांनी ज्यांनी लुटलं आहे ना त्याचे ते बरोबर निघणार आणि मला पण ज्यांनी फसवलं ना त्याची पण बरोबर निघणार. तर जर कोणी असं प्रमोशन करत असेल ना, तर खरोखर जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर माधुरी टॉक शोकडे धावा तुम्ही. माझं आणि त्यांचं काही हे नाही आहे, पण त्या जिन्युइन आहेत. कोणालाही त्यांचे प्रोडक्टचं म्हणजे प्रमोशन किंवा काही करायचं असेल तुम्ही करू शकता. त्या लेडीज लोकांना मदत करतात आणि हँडमेड जे प्रोडक्ट असतात त्यांना तर पहिलं करतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जावा, त्या मदत करतील. आणि तर अशा बकवास बायका अशा यूट्यूबमध्ये बसलेल्याच असतात, त्यांना काय काम नाही द्वीम नाही. जर एखादी नाईटी विकली तर त्यांच्या बुड्या लागला तर ते हे आपण मी पण विकणार. दाखव ना मग, दाखवा की मग चेहरा का नाही दाखवत अशा बेकार बायका. त्यासाठी बिझनेस करायचा असेल तर माधुरी टॉक शोला
सिलेक्ट करा. आणि आता इथे काय त्यांचं मी प्रमोशन नाही केलं, कारण मी बघत आहे त्या ज्या प्रोडक्ट विकत आहे त्या लेडीजसाठीच आहे. आणि हँडमेडला तर ते पुढून होकार देणार आहे, ते तर मला नक्की माहिती आहे. त्यासाठी हे ज्या बावलट यूट्यूबर जे आहेत त्यांचा नाद सोडा. त्या बेकार बाईक आहेत, त्यांना फक्त पैशाचे आहे. बघा 100 क्रीम दाखवणार तोंडाला लावून, हे बघा. मग ते कुठली क्रीम नाही वापरत, ते जातात कुठे ब्युटी पार्लरमध्ये आणि ते काही ती इंजेक्शनची थेरपी सगळे करून येतात. दाखवतात ही कंपनीची घ्या, ती कंपनीची घ्या. साडीसुद्धा माहेश्वरी साडी एका यूट्यूबरने दाखवली बाबा, मी तर घाबरूनच गेली. अरे 800-900 रुपयामध्ये भेटते ती, 400 रुपयामध्ये पण भेटते, 900मध्ये पण भेटते, 800मध्ये पण भेटते. पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला आलेल्या रेटमध्येच देईन. पण अशा यूट्यूबरच्या बायकांकडे अजिबात घेऊ नका. या बकवास बायका आहेत. यांना फक्त बघा, तुम्हीच विचार करा, एक साडीवर 2-2 हजार रुपये आणि असेच 10 कस्टमर भेटले तर एका दिवसात 20,000 झाले की नाही. मग तिथे यूट्यूबचा पण पगार आणि हा पण पैसा, म्हणजे मजाच मजा. यूट्यूबमध्ये पण व्हिडिओ जातात. तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणीनो, ती एक ताई आहे बघा, रेश्मा, हां, ती लाडू बिडू विकते. तिने टिफिन केले होते मध्ये बघा, टिफिनचे ती करत होती. तर ती तिचे रेट कमी ठेवायची. का ठेवायची कमी? तर ती काय बोलायची, मला नाही सॉरी लोकांना काय बोलायची ती, की माझे व्हिडिओ ना यूट्यूबमध्ये लोक बघतात आणि मला तिथून पैसा मिळतो, त्याच्यामुळे माझे टिफिनचे रेट कमी आहे. मग ती इथे कमवायला तिकडे कमवायला बघत नाही. पण बाबा आजकालचे या बायका आहेत ना घुशी बाबा, विचारच करू नका, एवढं लोकांना फसवतात. हो, इंग्लिश मिडियममध्ये शिकवायचं आहे ना हो आता, असं त्याच्यामुळे. बाकीचं काय नाही, मैत्रिणीनो. आणि हा जर व्हिडिओ चांगल्या लोकांनी बघितला तर थँक्यू, आणि बेकार बायकांनी बघितला तरीसुद्धा थँक्यू. बेकार बायका बेकारच राहणार, त्या काय सुधारणार नाही आहे, त्यासाठी त्यांना पण थँक्यू. आणि सुधरा म्हणायचं बेकार बायकांना. रात्र दिवस लाईव्ह घेऊन बसायचं, नवरा नाही घरात, पोरं नाही घरात, ढेकूण नाही घरात. अरे बापरे. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आता ढेकूण कसं, मी एक पोस्ट वाचली तर तिथे ढेकूण असं वाचलं, त्याच्यामुळे मी म्हणते, बाकीचं काय नाही. तर चला बाय बाय. फसवू नका लोकांना, तुमच्या हिमतीवर कमवा, बरोबर आहे की नाही. आता त्या बाईला किती त्रास झाला असेल ना, तिथं ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी एवढी खराब करून टाकली त्या यूट्यूबरने, लाज वाटायला पाहिजे. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.